तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका विषयावर ब्लॉगर. आज विशेष काय नव्हतं. आज उठल्या आठवलं की आज एलजीएम चषक आहे. मग तिथं मैदानावर जायला लागतं. त्यामुळे मैदानात गेलो. मैदानावर सगळ्यांचा दाबड धिंगाणा चालू होता. कुठल्या टीम विजयी होती, कुठली टीम हारत होती काय कळत नसतं. नुसती भांडणं चालू होती. आपण म्हणलं भांडण्याच्या मध्ये पडाय ना का, आपण लांब आपला ब्लॉग केलेलाच बरं. कारण की एलजीएम चषक होतं, काय होईल काय सांगता येत नाही. ना बघून कट्टा आला, मग रानात जरा जायचं होतं. कारण की आता ऊस तर लावलेला, ऊसाच्या मध्ये काय थोडं ऊस आलं नव्हतं. त्याच्यामुळे रोपं लावायची होती. मग काय 3 असं ट्रे रोपांचं घेतलं आणि रोपं लावायची होती. त्याच्यामुळे रानात गेलो बघा. मक्क्याच्या मधनं ऊस काय दिसून येत नव्हता. मक्का काय वेगळा होता, लय वाढलेला घोड्या. आणि त्यातनं चिखल तर काय माया ना, पाय पाक चिखलानं रेड झालेलं. त्याच्यात आपला हसरायचं. मग त्यानंतर एलजीएम चषकची फायनल बघायला आलेलो. कारण की आता म्हटलं घरात बसून काय करायचं, फायनल तरी जाऊया बघायला. आणि मग काय फायनल बघित असताना आपला व्लॉग काय बंद असतो, बघील तिकडे आपला व्लॉग चालूच असतो. त्यानंतर केस लय वाढलेली, मग केस कापायसाठी जायचं होतं. मग काय केस कापत असताना प्रीमियर लीगची ट्रॉफी बघितली. आता आमचं पण पुणे प्रीमियर लीग चालू होणार आहे मे महिन्यात. 2 नंबर पुढे असल्यामुळे मला कमीत कमी अर्धा तास तरी बसायचं. मग आता काय करू म्हटलं, तेवढं बसून चालतेच की. आता केस कापायला येते म्हटल्यावर तेवढं बसायला लागतेच. 1 तास वाट बघितला तरी आपला काय नंबर येत नव्हता. म्हटलं मग आता घोड्यागत वर केलेली केस वाईज खाली घेऊन बघूया कुठं वर वाढलेत. लयच वाढलेली राव.